हॅलो, नमस्कार डॉक्टर साहेब. हा नमस्कार बोला. हा साहेब, कॉलेजच्या करताच केला म्हणलं साहेबांना कॉल करणं योग्य नाही, परंतु जे आज तुम्ही 1 ऑगस्ट आहे. हा 1 ऑगस्ट म्हणलं तर तेच म्हणलं 1 ऑगस्ट पासून आज काय करा सगळ्याला सांगा, आजपासून पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून. कोणत्या कोणत्या भागात साहेब? आता सुरुवात होणार आहे पूर्व विदर्भ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर. हो त्याच्यानंतर ती पाऊस तसंच अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, बुलढाणा. हो त्याच्यानंतर लगेच आपल्याकडं परभणी, परभणी, जालना, सिंदखेड राजा, जळगाव, संभाजीनगर, हो उत्तर महाराष्ट्र, नंदुरबार, धुळे, इगतपुरी, नगर जिल्हा, बीड जिल्हा, लातूर, उस्मानाबाद, सातारा, सांगली, सोलापूर. म्हणजे आज सगळीकडे पाऊस, सगळ्या जिल्ह्यात पाऊस पडायला दिसतो संध्याकाळच्याला. समज शेतकऱ्यांच्या समाजात जे शेतीची कामे मागील 2-3 दिवसात ज्यांनी समज आटपून घेतले त्यांचा फायदा नाही, म्हणजे पुढे आता 2-4 दिवस आज दुपारपर्यंत ऊन राहील, पण दुपारच्या नंतर मग रात्री 3-4च्या नंतर लगेच वातावरण बदल होऊन जाईल. 100% साहेब तुमचा अंदाज म्हणजे पुरेपूर खरा आहे. आता सध्या तरी ऊन आहे साहेब, डायरेक्ट आता ऊन पडले. आता ऊन पडले ना बघा, आता 3:30-4ला बघा मला वाटल्यास. आणि तुम्ही मागील ते जेवढं पण तारखा दिल्या होत्या तुम्ही सांगितलं होतं की समज 28, 29, 30 ते 31 जुलैपर्यंत 2-3 दिवस थोडक्यात उघड झापरेल, तर त्याप्रमाणे साहेब राहिली. हो साहेब तिकडे कर्नाटक याच्यात कसं राहील थोडक्यात काही शेतकऱ्यांचे कमेंट्स होते कर्नाटकमध्ये पाऊस कसा? तिकडे सध्या कमीच आहे सध्या. हो का? हो हा सध्या तर एमपी मध्ये जास्त पाऊस पडणार आहे. कधी? मध्य प्रदेशला, किती किती तारखेला? म्हणजे आजपासूनच समजा हो मध्य प्रदेश. हो साहेब किती 1 ते 10. तसं राज्यात बरं, आता बरेच जण, काही जण काल टीव्हीला बातमी आली की खंड पडणार आहे म्हणलं 22 दिवसात. कोणतरी असं म्हणू लागलं, हो काही एवढं माहित नाही. हो पण तुम्हाला सांगतो 10 तारखेपर्यंत हेच पाऊस राहणार आहे. त्याच्यात राहिलेत 20, पुन्हा त्याच्यात 3 पाऊस पडणार आहेत. मग कुठून खंड होईल? हा तुम्ही मला सांगितलं होतं याला खंड मानलं जाणार नाही, याला एक पोषक वातावरण तुम्ही सांगितलं होतं की जे आता बघा, हे पाऊस 10 तारखेपर्यंत पडणार आहे राज्यात. हो हो म्हणजे आता 10 तारखे, म्हणजे 10 तारखेपर्यंत आहेच पाऊस. हो हो साहेब आता हे चालू वातावरण किती तारखेपर्यंत राहील समजा आता हे पावसाचं? हे वातावरण 10 तारखेपर्यंत, 10 ऑगस्ट पर्यंत. 10 ऑगस्ट पर्यंत तेच म्हणलं. आजपासून आता जोर वाढणार आहे. आजपासून चांगला जोर आज वाढ. रात्रीच्याला बघा ना सगळीकडे, म्हणजे आज थोडा विजा चमकतील आज रात्रीच्याला. साहेब खत वगैरे टाकले? आणखीन एक सांगतो तुम्हाला, एक कालची गोष्ट ऑब्झर्व करा, निरीक्षण. हो हो काल तांबडा आभाळ झालतं बघा, हा दिवस मावळताना. होतं 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 नक्कीच होतं. झालतं ना? हो, झालं. तिकडून जास्त झालं आणि तिकडे जोरात पाऊस पडणार आहे. साहेब म्हणजे कपाशी वगैरेला खात वगैरे टाकायला काही प्रॉब्लेम तर होणार नाही ना? काही नाही, फक्त काय म्हणा शेतकऱ्याला, जसं दुपारी 2 वाजेपर्यंत ऊन पडणार आहे, तितक्यात काय करा, काम करून घ्या, लगेच दुपारनंतर पाऊस येणार आहे. ओके तेच म्हणलं, कारण की बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न त्याला अनुसरूनच तुम्हाला मी कॉल करण्याचे हे केलं साहेब. म्हणलं साहेबांसोबत आज 1 ऑगस्ट, खास करून आज नवीन महिन्याची सुरुवात झाली ऑगस्ट महिन्याची. हो ऑगस्ट महिना. हा तुम्ही सांगितलं होतं की जुलैमध्ये जूनपेक्षा पण चांगला पाऊस राहील, तर जास्त पडणार. ऑगस्टला थोडं फार प्रमाण कमी होईल, हो पण जोरात पाऊस पडणार आहे आता. मोठे पाऊस समज आता हे जे पाऊस पडणार, आजचा पाऊस पडणार आहे अर्धा तास, 22 मिनिट, 1 तास, कुठं 2 तास, स्पीड अशी जोरात राहणार आहे. आणि थोडे गडगडाचा आवाज येईल, समजा विजा चमकतील थोड्या. म्हणजे जुलैच्या काही दिवसासारखं, जसं मागील 4-5 दिवसात, जसं मागच्या 5-6 दिवसात झड लागल्यासारखी झाली तसं होणार नाही समज, डायरेक्ट म्हणजे जोरात पाऊस येणं, जोरात चाललं जाईल. हो ओके तेच म्हणलं. ओके धन्यवाद साहेब. बरं.